पाटील हे कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी स्वतः डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचं कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी. या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला. त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा. हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल. ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना. काल भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील साहेबांच्या बद्दल काही वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य केल्यावर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की जिनके किरदार मैले होते हैं अक्सर वही लोग दूसरों के किरदार पर उंगलियां उठाते. आमदार काय म्हणले जयंत पाटील साहेबाला की त्यांना जेवढं देवानी बुद्धी दिली त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त दिली. खरं तर देवानी सगळ्यालाच बुद्धी दिली, पण त्या बुद्धीचा कसा वापर करायचा हा ज्याच्या त्याचा नैतिकतेचा भाग आहे. जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या बुद्धीचा वापर हा त्यांच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाने उभारणीतून केला. विक्रमी 3-3.5 हजार रुपयाचा रेट हा 15व्या दिवशी त्या शेतकऱ्याला मिळतो. तिथं संस्था चांगल्या उभा केल्या, ज्या संस्थेत किमान 300-350 विदेशातली लोक येऊन वाळव्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हे त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांनी कसा वापर करायचा हे ठरवलं. पण तुमच्यासारखे काही लोक बुद्धिमत्तेचा वापर काय करतात तर आपल्या सोबत 9 वर्ष जीवावर उदार होऊन ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यावर खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायसाठी तुम्ही डोक्याचा वापर करता. देवस्थानाच्या जमिनी हडप करायसाठी डोक्याचा वापर करता. शेवटी डोकं हे सगळ्याला दिलंय, पण वक्फ बोर्डाच्या आणि देवस्थानाच्या जमिनी लाटायसाठी कधी जयंत पाटील साहेबांनी डोक्याचा वापर केला नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आदिवासी आणि देवस्थानच्या जमिनीच्या कशा ऑर्डर झाल्या, मार्केट व्हॅल्यूच्या किती टक्क्यांनी पैसे गोळा केले गेले, आणि आताही नगरपंचायतचा घनकचरा देखील कसा पुरत नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी बुट्ट्या गायकवाडचा खून प्रकरणापासून मोठी यादी आहे. बात निकली तो दूर तक जाएगी. आणि जयंत पाटील साहेब काय म्हणले की दूध भेसळमध्ये एका आमदाराच्या पत्नीनं त्या ठिकाणी दम दिला. हे कोण? आता बीड जिल्ह्यात आमदार किती? 6, त्याच्यात 1 महिला आमदार आहे, बाकी 5 आमदार आहेत. 5ही आमदारांचे लग्न झालेले आहेत, कुणीही बिगर लग्नाचा आमदार नाही. मग तुम्हालाच का मिरच्या झोंबल्या? त्यांनी तर कुणाचं नाव घेतलं नव्हतं. मिरच्या तुम्हाला झोंबायचं कारण काय? आणि त्यांचं काय GRचं जे घेतलंय ऑनलाईनचं, तर त्या ऑनलाईनच्या जिओ टॅगच्या GR जे म्हणताय त्याच्यावर देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री असताना 20,000 कोटी रुपयाचे टेंडर हे देवेंद्र फडणवीसांनी काढले. मग तुम्हाला म्हणायचं त्यांनी महाराष्ट्र लुटलाय. त्यावेळेच्या जलसंधारण मंत्र्यांनी त्या GRवर आतापर्यंत GR त्या ठिकाणी कामं काढली. त्यामुळं दूध भेसळ हे कुणी केली? त्या आमदाराच्या बायकोचं नाव समोर यायला नको? बुट्ट्या गायकवाडवर हल्ले झाले, त्याचा खून कसा झाला ते समोर यायला नको? मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, 7-8 महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर आले एका आदिवासी महिलेला स्वतःची साडी काढून पळवायची वेळ कशामुळे आली? तर हे सगळंच पुढच्या अधिवेशनात काढू. तुम्ही GR काढा, तुम्हाला बोलता येतं. थोडंफार देवानी आम्हाला पण दिलंय, आम्हाला बोलता येतं. शेवटी एवढंच सांगतो, आंधळ्याने आरसा विकायचा नसतो आणि ज्याची जगणं खोटं आहे त्यांनी सत्याचं भजन गायचं नसतं.